विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तुमचा आवडता विषय मॅथमॅटिक्स 2 आणि आवडता शास्त्रज्ञ गणितज्ञ तत्वज्ञ पायथागोरस थेरम आपण आज सुरू करणार आहोत. मित्रांनो, प्रकरणामध्ये जाण्यापूर्वी मी थोडंसं तुम्हाला पायथागोरस विषयी काही शब्दामध्ये माहिती सांगतो. खूप प्रेरणादायी आहे. सगळ्यात पहिले तर आपल्यासाठी हे चॅलेंजिंग आहे की त्याचा जन्म BC 570 जन्म आणि मृत्यू 495. म्हणजे पहा, एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला 1970 मध्ये, मृत्यू झाला 2015 मध्ये. ही संख्या नेहमीच मोठी असते, पण इथं तर लहान आहे, ही मोठी आहे. मित्रांनो, काय सिक्रेट आहे? तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे, शोधा त्याला. आपण ज्याची भूमिती शिकतो, जॉमेट्री शिकतो, तो महान तत्वज्ञ युक्लिड, त्यानं त्याच्या एलिमेंट्स नावाच्या ग्रंथामध्ये पायथागोरसच्या कित्येक फिलॉसॉफीचा, तत्वांचा आधार घेतलेला आहे, उल्लेख केलेला आहे. तर मित्रांनो, गुगलवर जाऊन पायथागोरस विषयी नक्कीच माहिती मिळवा. इतका भारी गणितज्ञ होते पायथागोरस, तुम्हाला सांगतो की सगळं काम तोंडीच करायचे. कागद नाही, पेन नाही, पेन्सिल नाही, ऑल वर्क ओरली. आणि आज इतका वेळ झाला की इतका कालावधी लुटून गेलेला आहे, पण आजही पायथागोरसचं नाव सुरू आहे. तर मित्रांनो, थोडंसं गुगलवर जाऊन सर्च करा आणि आपल्याला त्यानं केलेल्या कष्टपूर्वक प्रवासाचा प्रेरणादायी अभ्यास करण्याची संधी मिळेल. मित्रांनो, आपण पायथागोरस थेरमसाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नाव वी आर गोइंग टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट 2.1. व्हेरी इंटरेस्टिंग and most of the part is repeated from the class 6, 7 up to 9th. Now these are the points you have to write on the first 2 pages of our beginning of notebook. मित्रांनो, चॅप्टर कोणतंही नवीन सुरू केलं की पहिले चॅप्टरचं नाव टाकायचं, पहिले 2 ते 3 पानं कोरी सोडून द्यायची. जी समरी असेल, जे इम्पॉर्टंट पॉईंट असतील, जे फॉर्म्युले असतील, ते सर्व एकत्र आणायचे आहेत. आणि लेक्चरच्या दरम्यान आपल्या वहीच्या वरच्या भागात इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहित राहायचे आहे. म्हणजे 2दा-3दा लिहिले जाईल आणि एकदा समरी लक्षात आली की परीक्षेमध्ये गोंधळ होत नाही. तर मित्रांनो, द फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय विथ रिझन. ठरवायचं आहे, कारणासहित ठरवायचं आहे. विच ऑफ फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. ट्रिपलेट मीन्स ग्रुप ऑफ 3. 3 मित्र आहेत आणि तिन्ही मित्र कोणाला फॉलो करतात? पायथागोरसच्या थेरमला फॉलो करतात. मग ते 3 मित्र पायथागोरियन थेरमला फॉलो करतात किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं. नंबर 1, सगळ्यात मोठा नंबर 5 स्क्वेअर करा. 5 स्क्वेअर 25. नंबर 2, रिमेनिंग नंबर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स अँड सम. 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 25. फ्रॉम 1 and 2, मित्रांनो इथं लिहायचं, फ्रॉम 1 and 2, 25 इक्वल टू 25 मीन्स 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. सो 3, 4, 5 आर पायथागोरियन ट्रिपलेट. मित्रांनो, मोठा नंबर घ्या 5 स्क्वेअर 25, रिमेनिंग 2 नंबरचा स्क्वेअर करा, त्यांचं सम करा. इफ बोथ आर इक्वल, राईट डाऊन इक्वल टू. अँड इफ दिस रिलेशन इज अक्वायर्ड, देन दीज आर द पायथागोरियन ट्रिपलेट. आणखी एक उदाहरण सोडू मित्रांनो. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 2? 24 लिहा मित्रांनो आणि पटपट स्क्वेअर करा. 24, 70, 74. 24, 70, 74. 74. Greatest number 74. Square. Number 2, remaining number 24 square plus 70 square. मित्रांनो, 74 स्क्वेअर करायचा तर पुन्हा मागच्या पानावर जाऊन फुल्या मारू नका.
ही पद्धत आता बंद करा. कसा करायचा स्क्वेअर पहा. 4 स्क्वेअर 16 कॅरी 1. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 7 4 जा 28. त्याचं डबल करा. 28 त्याचं डबल 56. 56 मध्ये हा कॅरी एक ॲड करा. 57 5 कॅरी पुन्हा. 4 स्क्वेअर 16 कॅरी 1. 7 4 जा 28. 28 2 जा 56. 56 प्लस 1 57 कॅरी 1. याचा स्क्वेअर झाला. दोघांचं मल्टिप्लिकेशन करून डबल केलं. आता याचा स्क्वेअर. 7 स्क्वेअर 49. 49 प्लस 5 54. आला मित्रांनो. प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे पटपट येणार आहे. फुल्या मारायच्या नाही मित्रांनो. आपल्या वहीमध्ये जर आपल्या भावानं लहान भावानं पाहिलं तर तो म्हणाल की दादा अजून फुल्याच मारतो माझ्या दुसरी तिसरी सारख्या. 24 स्क्वेअर 576 पाठच करायचं आहे. 0 1 टाईम 2 टाईम 2 टाईम आला 4 टाईम. 7 स्क्वेअर 49 and the addition is 5 0 5 4 7 6. From 1 and 2, what is the first answer? 5476. 5476 दोन्ही इक्वल आहेत. So 74 square is equal to 24 square plus 70 square. The square of greatest number is equal to square of sum of remaining two numbers. पुन्हा एकदा रिपीट करतो मित्रांनो. तुम्हाला लिहायचं आहे हे वाक्य. The square of greatest number is equal to square of sum of remaining numbers. So it is Pythagorean triplet. Pythagorean triplet. What is it? Pythagorean triplet. मित्रांनो 24 70 74 याच्यामध्ये जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो ॲक्च्युअल काय आहे मग? हायपोटेनियस. समजा आपण या प्रकारे काढला. देन लेंथ ऑफ दिस इज 74. रिमेनिंग 24 70. दिस इज द हायपोटेनियस. सो दिस इज राईट अँगल. म्हणजे आपण एकाच प्रश्नात दोन प्रश्नाची तयारी केली मित्रांनो. पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि ग्रेटेस्ट नंबर काय आहे? हायपोटेनियस. याच्या समोर कोण असतं? राईट अँगल. आलं मित्रांनो लक्षात. आता आपण थर्ड एक्झाम्पलकडे जाणार आहोत मित्रांनो. आणि ते थर्ड एक्झाम्पल लिहा पटकन. 11 60 61. 11 61 60 असं बी लिहिलं चालेल. आता आपण फक्त चर्चा करू आणि तुम्ही नंतर सोडवा. सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर 61. 61 करा. 1चा स्क्वेअर 1 6 1 जा 6 6 2 जा 12 कॅरी 1 6 6 जा 36 36 प्लस 1 3721. प्रॅक्टिस नाही येणार मित्रांनो. प्रत्येक वेळेला गुणाकार करत बसू नका. आता पुढं 11 स्क्वेअर 121. 60 स्क्वेअर 1 0चे 2 0. 6 स्क्वेअर 36. आणि दोघांचं मी काय करणार आहे आता? ॲडिशन करा बरं. ॲडिशन 3721 इक्वल. म्हणजे हे तिन्ही मित्र कोणाला फॉलो करतात? पायथागोरसला. द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग नंबर्स. सो दे आर पायथागोरियन ट्रिपलेट. आणि हे तिन्ही मित्रामध्ये कोणताही इगो प्रॉब्लेम नाही. कोणताही इगो प्रॉब्लेम नाही. कोणी कुठेही येऊ शकतो. आपण याला असं पण लिहू शकतो. 60 11 61 61 11 60. कोणत्याही ऑर्डरमध्ये लिहायला चालतो. कारण मैत्री आहे आणि मैत्रीमध्ये मागं पुढं काही नसतं. तर मित्रांनो या प्रकारे आपण पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही हे ठरवलं आहे. नाव आणखी एक 4 9 12. चला डिस्कस करणार आणि तुम्ही पद्धतशीर सोडवा. 12 स्क्वेअर 144. रिमेनिंग 4 स्क्वेअर 16 9 स्क्वेअर 81 प्लस
6 plus 1 7, 8 12 plus 9 144. पटतंय मित्रांनो? 144 रुपीज इक्वल टू 97 रुपीज? नाही, ते आर नॉट इक्वल टू. 3 मित्र आहेत पण ते कोणाला फॉलो करत नाही? पायथागोरसला. सो द स्क्वेअर ऑफ ग्रेटेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग नंबर्स. सो इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. लक्षात आलं मित्रांनो? आणि जर असेल तर याच्यातला जी मोठा नंबर आहे, सर्वात मोठी संख्या आहे, ग्रेटेस्ट नंबर आहे, तो असतो हायपोटेनियस. राहिलेलं बेस आणि हाईट. ऑर्डर कोणती बी चालते. 11, 61, 60 लिहा किंवा कसंही लिहा, इगो प्रॉब्लेम नाही. इज इट क्लिअर स्टुडंट्स? सो ट्राय टू सॉल्व ऑल द रिमेनिंग प्रॉब्लेम्स फ्रॉम द क्वेश्चन नंबर 1. नाउ स्टुडंट्स, वी आर गोइंग टू सॉल्व क्वेश्चन नंबर 2. मी प्रत्येक प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहे. काही चर्चा करू, काही आपण मिळून सोडवू आणि काही तुम्ही सोडवा. विना सहकार नाही उद्धार. तुमचं आणि माझं मिळून कोऑपरेशन आपण ठेवू. मित्रांनो, दिलेली माहिती दाखवलेली आहे. फक्त आता व्हॅल्यूज टाकतो. MQ इज 9, QP इज 4 अँड वी हॅव टू फाइंड धिस NQ. फिगरमध्ये पाहिल्याबरोबर तुम्हाला या फिगरमध्ये या प्रकारचे 2 साईन दिसत असतील. दिस इज द फर्स्ट साईन, दिस इज द सेकंड साईन. विच इज द हायपोटेनियस? MP इज द हायपोटेनियस ऑफ ओरिजिनल ट्रायंगल. ओरिजिनल ट्रायंगलचा हायपोटेनियस MP आहे आणि त्या हायपोटेनियसवर पुन्हा एक परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस हा पासवर्ड आहे मित्रांनो. जे थेरम मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याचा. परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस असं जर दिसत असेल तर त्या थेरमला म्हणतात जॉमेट्रिक मीन थेरम. कोणतं थेरम म्हणायचं? जॉमेट्रिक मीन थेरम. बाय जॉमेट्रिक मीन थेरम. परपेंडिक्युलर ऑन हायपोटेनियस. स्मॉल वर्ड्स ग्रेट डील. स्मॉल वर्ड्स ग्रेट डील. थोड्या शब्दात थेरम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि व्हॉट इज द फॉर्म्युला? हा आहे परपेंडिक्युलर हायपोटेनियसवर गेला, यालाच घ्या पहिले. NQ स्क्वेअर इक्वल टू क्यूला पोहोचला हायपोटेनियसवर आणि हायपोटेनियसचे 2 पार्ट केले. फर्स्ट पार्ट QM इंटू सेकंड पार्ट QP. व्हॅल्यूज टाका. NQ स्क्वेअर माहीत नाही, QM 9, QP 4, NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, NQ इक्वल टू 6. आणि आपल्याला NQ फाइंड आउट करायचं आहे. समजलं मित्रांनो? इथं काही सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही, पण आपल्याला तर द्यावाच लागेल. युनिट. हाफ मार्क 1 आणि या कॅल्क्युलेशनला हाफ मार्क 1.5 आणि आन्सरला फ्रेम करा, त्याला हाफ मार्क. काय विचारलं आहे याच्याने एंड झाला पाहिजे. आपण काय शोधलं आणि आपल्याला काय येतं याला काही अर्थ नाही. त्यांना काय पाहिजे? तर मित्रांनो, आपण असाइनमेंट करत असतो प्रत्येक क्वेश्चन सोबत. तुमच्या मार्जिनमध्ये 3 फिगर काढायचे आहेत. किती फिगर काढायच्या? 3. मी तुम्हाला काढून देतो. नंबर 1 A B C D. This is one perpendicular, second perpendicular. Second figure P Q R, which is hypotenuse QR. याच्यावर आणखी एक परपेंडिक्युलर काढा आणि फॉर्म्युला तयार करा. मित्रांनो, 2 फिगर मी काढून दिल्या, तुम्ही 3री तयार करा आणि फॉर्म्युला लिहा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बुद्धीची जास्त आवश्यकता नाही, ती तुम्हाला मला सारखीच आहे. जो प्रॅक्टिस जास्त करेल तो ही मॅरेथॉनची शर्यत जिंकल. मित्रांनो, असाइनमेंट कंप्लीट करा. महत्त्वाचे मुद्दे वहीच्या समोर एकदम वरती लिहा. सुरुवातीला 2 पानं कोरं सोडलेले आहे, तिथेही पूर्ण समरी लिहा. करू शुरू? ऐसा करते हैं. नाउ स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू क्वेश्चन नंबर 5. फिगर पाहिले की एका व्ह्यू मध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे. व्हॉट इज गिवन? बोथ साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सेम साइन. AB इक्वल टू BC. मित्रांनो, बॉक्स दिसले म्हणजे काय? ॲक्टिव्हिटी.
प्रत्येक बॉक्सला किती मार्क? हाफ मार्क. क्वेश्चन नंबर 3A मध्ये ॲक्टिव्हिटी येणार, क्वेश्चन नंबर 2A मध्ये येणार ॲक्टिव्हिटी 2 मार्काला किंवा 3 मार्काला. अतिशय सोपं. AB इक्वल टू BC. व्हॉट इज इट? कॉन्ग्रुएंट साईड म्हणा किंवा गिवन म्हणा किंवा म्हणा कॉन्ग्रुएंट साईड किंवा दोन्ही लिहून टाका. गिवन ऑर कॉन्ग्रुएंट साईड्स. इज इट राईट? मित्रांनो, परीक्षेमध्ये पूर्ण तुम्हाला असंच्या असं लिहावं लागेल तर मार्क भेटतील. तुम्ही जर नुसते डब्बे डब्बे काढून ठेवले ना तर त्या डब्याला काही अर्थ नाही. पूर्ण क्वेश्चन लिहावं लागेल. मित्रांनो, दिस इज 90 डिग्री. बोथ साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड पुन्हा पास्ट टेन्स वर्ग 9. इफ द साइड्स आर कॉन्ग्रुएंट अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. BCच्या समोर कोणता अँगल आहे? A. ABच्या समोर कोणता अँगल आहे? C. बोथ आर कॉन्ग्रुएंट. x आहे दोघांचं मेजर. आता हे 90 गेले, 180 मधून 90 गेले, राहिले किती? 90. आणि दोघा भावामध्ये ते वाटायचे आहे, समान वाटायचे. म्हणजे दिस इज 45 अँड दिस इज ऑल्सो 45. 45 45 90, 90 180. सो राईट डाऊन हिअर अँगल BAC इक्वल टू BAC इक्वल टू BCA इक्वल टू 45 डिग्री. दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट झाले. AB इक्वल टू BC. नाउ दिस इज 45, दिस इज 45. अंडरलाईन करतो. शोधून काढला आपण कष्टानं. कोणता ट्रायंगल झाला? 45 45 90. 30 60चा नंबर झाला. आता कोणाचा नंबर? 45 45 90. पुन्हा सर आलं लक्षात, पुन्हा 90. साइड अपोजिट टू 45 डिग्री इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू हायपोटेनियस. आमच्या एका मुलानं अशी ट्रिक काढली. पहा कशी ट्रिक काढली. 1/2 √3/2 1/√2. एकदम वरती लिहिलं होतं. आम्ही त्याला सांगितलं ना की बा वरती जे असतं ना ते आपल्या गणिताचं भविष्य आहे. त्याने हे भविष्य असं लिहून ठेवलं कोडवडमध्ये. अरे म्हटलं काय लिहिलं? साइड अपोजिट टू 30 डिग्री 1/2 हायपोटेनियस. हायपोटेनियस. साइड अपोजिट टू 60 डिग्री √3/2 इंटू हायपोटेनियस. साइड अपोजिट टू 45 डिग्री 1/√2. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 8. आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की सर काही उदाहरणं तुम्ही सोडवा, काय आम्ही सोडवतो. तर हे मी तुम्हाला फक्त हिंट देणार आहे. फाइंड द डायगोनल. डायगोनल कशाचा? रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आपला ब्लॅकबोर्ड, आपलं वहीचं पान. यस, दिस इज डायगोनल 90 डिग्री. PQR. यस, दिस इज डायगोनल अँड दिस इज हायपोटेनियस ऑल्सो. डबल रोल मागच्या उदाहरणाप्रमाणे. लेंथ इज 35 35. ब्रीथ इज 12 12. 12 इकडे घ्या, 35 इकडे घ्या, काही फरक पडत नाही. दिस इज हायपोटेनियस. डायगोनल ऑफ रेक्टँगल, हायपोटेनियस ऑफ दिस ट्रायंगल. कसा काढणार? PR स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर. उत्तर काढा, स्क्वेअर रूट काढा. मित्रांनो, ही झाली पहिली मेथड. प्रत्येकाला काही आवडत नाही मेथड. सर म्हणतात काहीतरी साधं सूत्र दाखवा सर, हे कोण आकृती काढत बसल. तर मित्रांनो सूत्र लिहा. डायगोनल स्क्वेअर इक्वल टू L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. व्हॉट इज द L? 35 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. D स्क्वेअर इज इक्वल टू. आणि पूर्ण उत्तर काढा आणि त्याचं स्क्वेअर रूट काढा. व्हॉट इज द 30 करूनच दाखवतो मित्रांनो. 35 स्क्वेअर. शेवटी 5 आला तर पुन्हा फुल्या मारू नका. इयत्ता 7वी. शेवटी जर 5 आला तर पहिले 25 लिहा. 3च्या पुढं कोण? 4. दोघांचं मल्टिप्लाय करा. दॅट इज द स्क्वेअर. 12चा स्क्वेअर पाठच असेल. D स्क्वेअर इज इक्वल टू 1369. D इज इक्वल टू. आणि मित्रांनो आता 30 पर्यंत स्क्वेअर आपल्याला पाठ असतात. थोडी अडचण इथं होते. मी तुम्हाला एक छोटीशी टेक्निक दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो समजून घ्या. स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण इयत्ता 8मध्ये 2 मेथड बघितल्या होत्या. एक तर फॅक्टरायझेशन मेथड आणि एक डिव्हिजन मेथड. थोडीशी फास्ट मेथड. सगळ्यात पहिले 2चा गट पाडा आणि हा शेवटचा जो आकडा आहे त्याला फक्त लक्ष राहू द्या, सध्या त्याचं काही घेणं नाही. आता हा 13.
आता दोन संख्यांचे स्क्वेअर करा. 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 3 स्क्वेअर 9 अँड 4 स्क्वेअर 16 आणि या दोन्हीच्या मध्ये 39. 9 आणि 16च्या मध्ये 39. अशा दोन संख्या शोधा की त्याच्या स्क्वेअरच्या मध्ये ही संख्या आली पाहिजे. बरोबर आहे. तर मित्रांनो आता सगळ्यात पहिले 3 उत्तर लिहून टाकायचं. काय लिहून टाकायचं? 3. आता याच्याकडे लक्ष द्यायचं. कोणत्या दोन संख्याचा स्क्वेअर केला म्हणजे शेवटी 9 येतं? 3चा स्क्वेअर 9, 7चा स्क्वेअर 49. आता 9 आणि 13 याच्यात 4 किलोमीटरचं अंतर आहे. 13 आणि 16 याच्यामध्ये 3 किलोमीटरचं अंतर आहे. 13 हा 16ला जवळ आहे. 13 हा 9 पासून लांब आहे. पहिल्या संख्येपासून लांब आहे. दुसऱ्या संख्येच्या जवळ आहे. दुसरी संख्या कोणती? 7. याचा आन्सर झाला 37. पुन्हा एकदा पहा. पुन्हा एकदा रिपीट करतो मित्रांनो. 1 3 6 9 पहिल्या ग्रुप 2 नंबरचा ग्रुप काढून घ्या. राहिलेलं कोण आहे? 13. 3 स्क्वेअर 9 13 आणि 4 स्क्वेअर 16. 13 हा 9 आणि 16च्या मध्ये आहे. 13 हा 9 आणि 16च्या मध्ये आहे. चला पहिला आन्सर पक्क झालं 3. पहिली संख्या 3. आता शेवटी पाहायचं 9. 3चा स्क्वेअर केला की 9 येतो. 7चा स्क्वेअर केला की शेवटी 9 येतो. 9 आणि 13 किती किलोमीटरचं अंतर? 4. 13 आणि 16 किती किलोमीटरचं अंतर? 3. कोण कोणाला जवळ आहे? 13 हा 16ला जवळ आहे. 16 हा 13ला जवळ आहे. हा थोडा लांब आहे. मग हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 1 नंबर, हा 2 नंबर. 1 नंबरला जवळ असता तर 3 लिहिलं असतं. 2 नंबरला जवळ आहे म्हणून 7 लिहिणार. मित्रांनो ही टेस्ट आहे. 100% हेच उत्तर असेल असं काही नाही. आता कन्फर्म करायचं. 37 स्क्वेअर. 7 स्क्वेअर 49. 7 3 जा 21. 21 2 जा 42. 42 प्लस 4 46. पुन्हा कॅरी 4. 3 स्क्वेअर 9. 9 प्लस 4 13. आलंय उत्तर. आणि मित्रांनो सेंटीमीटर आहे का? आहे. फक्त एंड करा. द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इक्वल टू 37 सेंटीमीटर. मित्रांनो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कसे काढावेत याचा माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे. अवश्य पहा. मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तर काढायला स्टेपची गरज नाही. स्पीड पाहिजे. पण गाडी जोरात चालवली की माहिती ॲक्सिडेंट होतो. आपले बी हातपाय तुटते. समोरच्याचं बी काय होईल सांगता येत नाही. स्पीड पाहिजे आणि ॲक्युरेसी पाहिजे. काय पाहिजे? स्पीड आणि ॲक्युरेसी. आणि दोन्ही प्राप्त करण्यासाठी टेक्निक माहिती पाहिजे. तर मित्रांनो सॉल्व करा. लास्ट बट नॉट लिस्ट 10th प्रॉब्लेम ऑफ प्रॅक्टिस सेट 2.1. मित्रांनो आपण समारोपाकडे चाललेलो आहोत. पण त्यातपूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की 2.1च्या पूर्वी सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण सर्व प्रॅक्टिस सेट सोडवू आणि परीक्षेत येईल सॉल्व एक्झाम्पलमधून. कारण येतात परीक्षेला. आणि म्हणून सॉल्व एक्झाम्पल हे वॉर्मअप आहे. परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आपल्याला 2.1 जर सोपं जायचं असेल तर पहिले सॉल्व एक्झाम्पल 2.1च्या पूर्वीचे. दॅट इज असाइनमेंट फॉर यू. हे तुम्हाला होमवर्क आहे. आता आपण खूप मोठं उदाहरण आहे. प्रॉब्लेम इज कॉम्प्लिकेटेड बट सोल्युशन इज व्हेरी इझी. पाहू आपण. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बिल्डिंगच्या भिंती आहेत. ही पहिली भिंत. फर्स्ट वॉल ऑफ फर्स्ट बिल्डिंग. दिस इज द सेकंड वॉल ऑफ सेकंड बिल्डिंग अँड दिस इज स्ट्रीट. व्हॉट इज दिस? स्ट्रीट. दिस इज स्ट्रीट. ए बी किंवा आपण याला इकडे ए नाव देऊ, इकडं बी नाव देऊ, याला सी नाव देऊ, याला डी नाव देऊ. नाव दिल्याने काही फरक पडत नाही. मित्रांनो बिल्डिंगचं कंपॅरिझन नाही म्हणून मी सध्या ते तशीच काढलेली आहे. ही बिल्डिंगची वॉल आहे, भिंत आहे. ही दुसऱ्या बिल्डिंगची वॉल आणि भिंत आहे. आणि हा रस्ता आहे. रस्त्याच्या एका बाजूला, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आयदर साइड आर पॅरलल
AD parallel to BC. AD parallel to BC. This is wall of building. This is wall of building. Wall of building first, wall of building second. A ladder 5.8 meter long. एक सीडी आहे आणि ही सीडी 5.8 मीटर लॉंग आहे. प्लेस्ड ऑन स्ट्रेट सच दॅट. मित्रांनो काय म्हणणे पहा, ही सीडी आहे, सध्या मी ही सरळ ठेवलेली आहे, पण ती सीडी त्यांनी इकडं लावलेली आहे, ह्या इथं लावलेली आहे. आणि इथं विंडो आहे. काय आहे? विंडो. कोणाची विंडो आहे? बिल्डिंग नंबर 1 ची वॉलची. is placed, this is the ladder and height of this ladder is 5.8. ladder 5.8 मीटर. ओके, चला याचं काम झालं. स्ट्रीटवर ठेवली आपण. सच दॅट इट्स टॉप, हा याचा टॉप आहे. लॅडर म्हणजे शिडी. जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. इथं ही मी या प्रकारे ही ठेवलेली आहे आणि इथं ही विंडो आहे आणि ही विंडो इथं 4 मीटरवर आहे. सो दिस इज विंडो. दिस इज पॉईंट ए. कोणता पॉईंट आहे मित्रांनो? ए. आणि याला म्हणू आपण विंडो. काय म्हणणार आहे? विंडो. लक्षात आलं मित्रांनो? ही लॅडर आहे, याची हाईट 5.8 आहे. रस्त्यावर ठेवली या प्रकारे. इथं खिडकी आहे पहिल्या बिल्डिंगची. ही खिडकी 4 मीटरवर आहे. On turning ladder over to the other side of street, its top touches the window of other building at 4.2. आता या प्रकारे होती. आता फक्त तिचं टोक आपण असं केलेलं आहे आणि ती 4.2 वर गेलेली आहे. दॅट इज द विंडो. विंडो आणि किती? 4.2 मीटर. मित्रांनो, उदाहरणावरून माहिती फिगरमध्ये कन्वर्ट करणे इतकं चॅलेंजिंग आहे, बाकी सगळं सोपं आहे. रस्ता, रस्त्याच्या अलीकडं ही वॉल आहे, रस्त्याच्या पलीकडे ही वॉल आहे, दोन्ही वॉल पॅरलल आहे. ही शिडी आहे, लॅडर आहे, 5.8 मीटर आहे. पहिले अशी ठेवली, नंतर तसंच स्पॉट कायम ठेवला आणि फक्त टोक फिरवलं. काय फिरवलं? टोक. या प्रकारे आणि या प्रकारे. तर आता आपण या लॅडरचं हे पॉईंट फिक्स करू आणि याला म्हणू ई. आणि पहिल्यांदा ती या प्रकारे टेकवली. मित्रांनो, याची हाईट किती आहे? 5.8. त्याच्यानंतर ही इकडं टेकवली, ही सुद्धा किती आहे? 5.8. कारण शिडी तीच आहे. इकडं टोक होतं, तिकडं केलं. ह्या खिडकीला लागलं, त्या खिडकीला लागलं. हे परपेंडिक्युलर आहे, हे सुद्धा परपेंडिक्युलर आहे. कोणतीही बिल्डिंग ही जमिनीला परपेंडिक्युलर आहे. मित्रांनो, मोठं सारं उदाहरण होतं आणि त्या उदाहरणाचं आपण फिगरमध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. आता तुमच्यासाठी एक काम आहे मित्रांनो, या पूर्ण फिगरचं तुम्ही वर्णन करायचं आहे. काय काय वर्णन कराल? ए इज द विंडो ऑफ फर्स्ट बिल्डिंग, बी इज द विंडो ऑफ सेकंड बिल्डिंग अँड ए इज द लॅडर, बी इज द लॅडर अँड AD parallel to BC and AD perpendicular to DC स्ट्रीटला. त्याचप्रमाणे BC परपेंडिक्युलर टू DC. हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत. वर्णन करायचं आहे मित्रांनो, त्याला हाफ मार्क आहे किंवा 1 मार्क आहे. फिगर आणि त्याचं डिस्क्रिप्शन हे खूप महत्त्वाचं आहे. इट कॅरीज 1 मार्क. नाव या प्रकारे आपण फिगर काढलेली आहे. आता इन ट्रायंगल BEC सांगा. इन ट्रायंगल BEC तिकडचा ट्रायंगल घेतला पहिले आपण. मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. सो 90 डिग्री झाला म्हणजे कोणता ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल झाला म्हणजे कोणतं थेरम? पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम. सांगा. हायपोटेनियस स्क्वेअर, हायपो स्क्वेअर इज इक्वल टू 1 साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. चला, हायपो स्क्वेअर कोणता आहे सांगा मित्रांनो?
90च्या समोर बी स्क्वेअर म्हणजे आपली लॅडर आहे, आपली लॅडर. चला खिडकी बी सी स्क्वेअर आणि स्ट्रीट रस्ता सी स्क्वेअर. लॅडर किती आहे 5.8 स्क्वेअर. आपली खिडकी 4.2 स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सी स्क्वेअर इज इक्वल टू डायरेक्ट नको, सी स्क्वेअर इज इक्वल टू आपण तसंच ठेवू त्याला, सी स्क्वेअर त्याच साईडला ठेवू. सी स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर. नो साईड चेंज, नो साईड चेंज. नाऊ ट्रान्सफर दिस. प्लसचं काय होईल मायनस. मित्रांनो आपल्याकडे दोन मार्ग आहेत, याचा स्क्वेअर काढा, याचा स्क्वेअर काढा, मायनस करा. नको सर, फार ते आपण काही आता 5वी 6वी थोडी स्क्वेअर करायचे आणि मायनस करायचे. आपण आता 8th क्लासचं सूत्र वापरू. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. सो सी स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 म्हणजे ए, 4.2 म्हणजे बी. 5.8 4.2 5.8 4.2. मित्रांनो जागा थोडीशी ॲडजस्टमेंट करतो, पुन्हा एकदा लिहितो आपल्याला समजण्यासाठी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. सी स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 4.2 5.8 4.2. एकदा काय करायचं प्लस, एकदा काय करायचं मायनस. सी स्क्वेअर इज इक्वल टू मित्रांनो 5.8 4.2. व्हॉट इज द आन्सर 10.0 म्हणजे 10 आणि याचं मायनस करा 6 1.6. सी स्क्वेअर इज इक्वल टू 16. सी इज इक्वल टू 4 मीटर. मित्रांनो आपलं स्ट्रीटचा काही भाग आपण शोधून काढलेला आहे, इतका भाग 4 मीटर आहे. म्हणजे काय झालं आता पहा मित्रांनो, आपण आता थोडंसं इकडे येऊ. पायथागोरियन ट्रिपलेट काय काय चालू झालं पहा. 5.8 4 4.2. दिस इज पायथागोरियन ट्रिपलेट 1 2 3. हे तिन्ही मित्र एका बंधनाला बांधलेले गेले आहेत. ते बंधन कोणतं पायथागोरस थेरम. नाव इन द सेकंड ट्रायंगल. मित्रांनो इतकं तुम्ही लिहिलं असेल. आता मी सेकंड ट्रायंगलकडे जाणार आहे म्हणून तुम्ही लिहून घ्या, नाही तर पॉज करा आणि लिहा. आता रस्त्याचा इकडचा भाग इन ट्रायंगल एडी. इन ट्रायंगल एडी मित्रांनो लिहित चला. इन ट्रायंगल एडीई. सिमिलरली म्हणजे सगळं लिहायचं काम नाही. सिमिलरली ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. या शब्दामध्ये खूप जादू आहे मित्रांनो. सिमिलरली म्हणजे मागं जितकं काही केलं त्याच्याच प्रमाणे हे. आता मित्रांनो ए स्क्वेअर शिडी तर काही बदलली नाही, लॅडर तीच आहे. एडी खिडकी 4 स्क्वेअर प्लस डी रस्त्याचा भाग माहिती नाही. काय काय झालं पाहता आपल्याकडे. बट 5.8 पहिली ओळ मित्रांनो, पहिली ओळ तिकडची 5.8 4 4.2 इज पायथागोरियन ट्रिपलेट. काय काय आलं पा 5.8 4 म्हणजे राहिलं काय 4.2. सो डीई इज इक्वल टू 4.2 मीटर. मित्रांनो किती शॉर्टकट केलं पहा आपण. आपल्याला काय काय येते हे आपण पहिल्याची व्हॅल्यू पूर्ण एक एक स्टेप त्यांना दाखवून दिली की आम्हाला हे येतं ना, मी ह्या प्रकारे उत्तर काढलं. नंतर आपण पायथागोरियन ट्रिपलेट काढलं. 5.8 4 4.2. सांगा कोणता आहे पायथागोरियन ट्रिपलेट. पुन्हा एकदा 5.8 पहिलीच ओळ 4 4.2. याच्यात काय काय आलं 5.8 आलं 4 आलं. मग तिसरा नंबर काय असणार आहे 4.2 मीटर. इथं वाक्य लिहा 5.8 4 4.2 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. सो डी इज इक्वल टू 4.2 मीटर. हे काहीच नाही केलं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, कारण तेच येणार आहे. करून पहा, करायची बी गरज नाही. 2 मित्र सापडले, तिसरा मित्र हात असणार आहे. कारण ही त्रिकूट आहे, जोडी नाही त्रिकूट. अमर अकबर यांनी त्रिकूट आहे 1 2 3.
पायथागोरसचं त्रिकोण. ओके, म्हणजे आता डी किती आली 4.2. सो आता आपल्या उदाहरणाच्या आपण एंडकडे जात आहोत मित्रांनो. सो लेंथ काय विचारलं पहा मित्रांनो, विड्थ ऑफ द स्ट्रीट. लेंथ नको, त्यांना विड्थ पाहिजे, आपण विड्थ देऊ. विड्थ ऑफ स्ट्रीट इक्वल टू DC इक्वल टू DE प्लस EC. DEC DC इज इक्वल टू 4. आवाज नहीं आ रहा है, मैक्सिमम कर उसको, मैक्सिमम. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण विड्थ ऑफ स्ट्रीट शोधलेली आहे. हे तिन्ही शोधून घेतले, इकडे शोधायचं काम पडलं नाही. नाउ स्टुडंट्स, we completed practice set 2.1. some problems we solved and some problems you have to solve. काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत, काही तुम्हाला सोडवायचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला इथं इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहिलेले होते, तुम्ही ते वहीच्या आपल्या प्रकाराच्या सुरुवातीला लिहिले असतील, वहीच्या वरच्या भागात लिहिलेले असतील. मित्रांनो, समरी बेस्डला अभ्यास करा, म्हणजे परीक्षेला जाताना तितका भाग जरी वाचला तर पूर्ण रिवाईज होईल. मित्रांनो, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. मॅथ येण्यासाठी एकच पासवर्ड आहे, प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला लाईक करा, ललवानीज मॅथ स्कूलला सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स अवश्य अवश्य कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका. आणि माझे काही बेसिक्सचे व्हिडिओ अजून तयार होत आहेत, ते पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, थँक्यू. हॅव यू गुड डे.